हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण नक्कीच खूप 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 छान असताल. तर आज आपण म्हणणार आहोत टेस्टी आणि खूप लवकर होणार ते म्हणजे मटर पनीर. कारण सोपी पण रेसिपी आहे, लवकर पण होते आणि खूप टेस्टी पण लागते. तर चला मग बनवण्यासाठी आपण जे आहे ते मटर पनीर स्टार्ट करूयात. ते इथं घेतलेलं आहे गॅसवर. सगळ्यात पहिल्यांदा मी कढई घेतलेली आहे. कढई चांगली तापू द्यायची आहे आपल्याला. आणि याच्यामध्ये जे आहे आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. थोडंच तेल टाकायचं, जास्त तेल टाकायचं नाही आहे. आपल्या भाजीच्या अकॉर्डिंग आपण जेवढी भाजी करायची आपल्याला त्याच्यानुसार आपल्याला तेल घ्यायचं आहे मध्ये. तर तेल गरम झाल्यानंतर मग टाकलेले आहेत मी याच्यामध्ये जिरेच टाकलेले आहेत, मोहरी नाही टाकली. आणि नंतर याच्यामध्ये टाकलेलं आहे अद्रक आणि लसूण. लसूण तसं सोलून टाकलं आणि अद्रक जे आहे ते काप करून टाकलेले आहेत मध्ये. थोडंसं फ्राय होऊ द्यायचं आहे आपल्याला याला. आणि याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला आता कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा असा लांबग्या साईजमध्ये मी कट करून घेतलेला आहे. मोठ्या साईजमध्ये कट करून घेतला आहे कारण आपण ग्रेव्हीची तयारी करत आहोत. ग्रेव्ही जी आहे ती दळूनच घेणार आहोत, त्याचं पेस्टच होणार आहे. त्याच्यासाठी ते जे आहे ते मोठे मोठेच पीस करून घेतलेले आहेत मी. तर आता याला जे आहे ते चांगलं फ्राय करायचं आहे आपल्याला. चांगलं सॉफ्ट झाले पाहिजे थोडासा कांदा. तर बघा आता कांदा जे आहे ते आपलं एकदम सॉफ्ट झालेला आहे. आता याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला ॲड करायचं आहे टोमॅटो. टमाटरचे पण तसेच काप करून घेतलेले आहेत मी. जास्त छोटे नाही किंवा जास्त मोठे पण नाही केले मी, थोडे तसेच काप करून घेतलेले आहे. याला पण जे आहे थोडंसं फ्राय होऊ द्यायचं आहे आपल्याला. थोडंसं टोमॅटो सॉफ्ट होऊ द्यायचं आहे. आणि याच्यामध्ये टाकायची आहे आपल्याला मिरची. हिरवी मिरची टाकलेल्या आहेत. 2च मिरच्या घेतलेल्या आहेत. आपल्याला जसं तिखट लागतं तसं टाकायचं आहे, कारण याच्यामध्ये लाल तिखट तर आपण टाकणारच आहोत त्याच्याने. तर याला जे आहे थोडंसं चांगलं मस्त टोमॅटोला सॉफ्ट होऊ द्यायचं आहे. आणि कांदा पण जे आहे थोडासा सॉफ्ट होऊ द्यायचा आहे. त्याच्याने तसंच थोडंसं फ्राय करत राहायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यामध्ये ॲड करत आहे मी काजूने एकदम सॉफ्ट अशी स्मूदी ग्रेव्ही होते, खूप छान लागते त्याच्याने. तर काजू आवश्यक टाकायचे, कारण काजूने मध्ये वेगळाच फ्लेवर होतो पनीरच्या भाजीमध्ये. त्याच्याने काजू जे आहे ते नक्की टाकायचं आपण कोणत्या पण भाजीची ग्रेव्ही करत असतो तर अशा प्रकारे. तर बघा आता हे जी आहे आपली ग्रेव्ही एकदम अशी रेडी झालेली आहे. म्हणजे मसाला ते साईडला काढून ठेवायचा आहे प्लेटमध्ये, थंड होऊ द्यायचा आहे त्या मसाल्याला आपल्याला. आणि आता इथे जे आहे ते मी मटर पनीर मसाला घेतलेला आहे. मटर पनीर मसाला मिक्स सुहानाचा. तर खूप जण कसं करतात, फक्त मटर पनीरचा मसाला तेवढा घेतात, ते दुधामध्ये मिक्स करून त्याच्यामध्येच पनीर टाकून तशीच भाजी करतात. पण अशी करायची की आपण साधी घरी ग्रेव्ही पण करायची आणि हा मसाला पण घ्यायचा, जेणेकरून जे आहे ते भाजीला आणखीन छान टेस्ट येते. आणि ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा एकदा, खूप छान लागते ही रेसिपी अशी. फक्त मसाला टाकून तर खूप वेळेस केलेली असते, पण हे सगळं आपली घरची जी ग्रेव्ही केलेली असते ते पण आणि हा मसाला पण पूर्ण मिक्स करून खूप टेस्टी लागते. तर त्या मसाल्यामध्ये मी दूध टाकून घेतलेलं आहे आणि ते चांगल्या प्रकारे फेटून घेतले, असं थिक पेस्ट केलेलं आहे मी त्याचं. तर बघा हे पेस्ट जे आता रेडी झाले. आणि हा जो मसाला आहे थंड झालेला आहे, त्याला मिक्सरवर काढून घ्यायचा आहे, एकदम बारीक याचं पेस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा हे पेस्ट पण जे आहे ते आपलं करून झालेलं आहे. आता आपल्याला जे आहे त्या भाजीला शेवटची फोडणी द्यायची आहे. त्यासाठी पण कढईमध्ये तेल गरम केलं आणि याच्यामध्ये घेतलेलं धनिया पावडर, रेड चिली पावडर, हळदी, काश्मीरी रेड चिली पावडर, गरम मसाला आणि सब्जी मसाला घेतलेला आहे, थोडासा जिरे पावडर, हे सगळं काही घेतलेलं आहे मी. आणि हे जे आता आपल्याला तेलामध्ये टाकायचे आणि हे चांगल्या प्रकारे तेलामध्ये मसाले जे आहे ते परतून घ्यायचे. कडक तेल आपल्याला गरम करायचं नाही आहे, नॉर्मल गरम पाहिजे तेल, फक्त कोमटसर बी झालं तर चालेल, कारण मसाले जे आहेत ते करपून जातात त्याच्याने, जास्त कडक गरम असेल तेल तर. तर ते थोडेसे मसाले असे फ्राय झाले की याच्यामध्ये लगेच आपल्याला हे जे आपण पेस्ट करून ठेवलं होतं मसाल्याचं, पनीरच्या मसाल्याचं, ते पेस्ट पण मध्ये ॲड करून घ्यायचं आहे. आणि ते ॲड झाल्यानंतर याला जे आहे ते आपल्याला चांगलं मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. आणखीन ते मसाले जे आहेत ते ह्या मसाल्यामध्ये एकदम असे मिक्स झाले पाहिजेत. तर बघा हे अशा प्रकारे जे आहे ते हे पूर्ण फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे याला. आणि कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे, कारण ते मसाले जे आहेत साईडनं वगैरे जास्त चिटकतात त्याच्याने. तर ते आता ग्रेव्ही जी केली होती, दळली होती, ते ग्रेव्ही पण मध्ये ॲड करून द्यायची. आणि ती ग्रेव्ही आता टाकल्यानंतर आणखीन त्याला मस्त मिक्स करायचं, जेणेकरून ह्या ग्रेव्हीमध्ये पण जे मसाले आपण दोन्ही पण टाकलेले होते ते सगळे असे मिक्स झाले पाहिजेत. तर बघा दमादमानं कसा भारी मस्त याला कलर पण येत आहे भाजीला. तर असंच दमादमानं जे आहे त्याला मस्त मिक्स करत राहायचं, जेणेकरून पूर्ण एकजीव होऊन जाईल मसाला आणि त्याची ग्रेव्ही आहे ते. तर बघा हे सगळे जे आहे आता मस्त असं मिक्स झालेलं आहे. आता याला थोडीशी साईडनं उकळू द्यायची आहे, म्हणजे थोडीशी उगं.
तर बघा साईडने मस्त अशी भाजी शिजत आलेली आहे. त्याच्यात टाकायचे आहेत आपल्याला मटर. खूप सारे मटर टाकायचे आपल्याला, कारण मटर पनीर म्हटल्यानंतर मटर तर मध्ये आलेच. तर असे याच्यातच आहे, मटर टाकून आपल्याला घ्यायचे आहेत. आणि आता याला पण जे आहे ते असं मग मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आपल्याला जेवढे हवे आहेत तेवढे मटर जे आहे त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. तर आता लगेच याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला पनीर. इथे जे आहे ते अमूलचं पनीर घेतलेलं आहे मी. कोणत्या पण कंपनीचं तुम्ही पनीर घेऊ शकता. घरी पण बनवता येतं पनीर. पनीरची रेसिपी पण मी शेअर करेन. तर पनीरची रेसिपी सोपी आहे, खूप सोपी आहे. असं जास्त टाईम काही त्याला लागत नाही पनीरला पण. ह्यावेळेस जे आहे ते मी बाहेरून आणलेलं होतं, त्याची रेसिपी शेअर करेन नक्कीच मी रेसिपी. तर आता मस्त भाजी आपली रेडी झाली, तर वरतून मस्त कोथिंबीर टाकायची, कसुरी मेथी टाकायची सॉरी. तर कसुरी मेथीने ना आणखी मस्त भारी एकदम टेस्ट खूप छान लागते बघा. कसुरी मेथी स्किप करायची नाही, कसुरी मेथी नक्कीच टाका, कारण त्याच्यानं टेस्ट खूप छान येतो. एकदम फ्लेवर म्हणजे खूपच भारी लागतो, हॉटेल स्टाईल एकदम. तर हे पहा आपली मस्त जी आहे ती पनीरची भाजी रेडी आहे. नक्की ट्राय करा तुम्ही, आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने करता ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असताल तर सबस्क्राईब पण करून घ्या. आणि बघा आता भाजी रेडी आहे, मस्त असं सर्व करायची छान, आणि मस्त चपाती संग वगैरे खायची, खूप छान लागते.